नमस्कार. 24 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. त्वचारोग, केस विकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्तरोग, या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल, स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ, समर्थ मार्बलच्या मागे, भुसावळ रोड, बोरवलनगर, यावल. डॉक्टर निलेश दुसाने. आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही. यावल शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत. आज 24 डिसेंबर गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मोहराळे येथे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद पुणे यांच्याकडून सिरो सर्वेक्षण 3 अंतर्गत 41 जणांचे घेतले रक्ताचे नमुने. यावल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी देखील एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विविध मागण्याकरिता येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन. यावल तहसील कार्यालयात गुरुवारी राष्ट्रीय ग्राहक दिन प्रशासकीय पातळीवर साजरा. जिल्हाधिकाऱ्यांनी केले वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन. यावल एसटी आगारातून ग्रामीण भागातील बस सेवा सुरू, विद्यार्थ्यांना दिलासा. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रथमच लॅपटॉप, हेडफोन, पेनड्राईव्ह व माऊस या चिन्हांचा समावेश. उमेदवारांकरिता 190 चिन्हांचा पर्याय उपलब्ध. यावलच्या नवनियुक्त उपनगराध्यक्षा रुक्माबाई भालेराव महाजन यांचा रावेर येथे सत्कार. यावल तालुक्यातील भरडधान्य खरेदी केंद्रास मुदतवाढ द्या, भाजपची मागणी, तहसीलदारांना दिले निवेदन. नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे यावल उपजिल्हा रुग्णालयाकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे साकडे. अखिल भारतीय गुज्जर देव सेना पुणे यांच्याकडून रक्तदान शिबिराचे आयोजन. धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे साने गुरुजी यांची जयंती उत्साहात साजरी. तर यावल शहरातील दादाजी दरबारात गुरुपूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. शहरातून निघालेल्या मिरवणुकीने वेधले लक्ष. डेनिम शोरूम. यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 24 डिसेंबर गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या 16 डिसेंबरपासून यावल व फैजपूर शहरातून सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्तींची कोरोना तपासणी केली जात आहे. त्यांचे अहवाल दररोज प्राप्त होत असून यात एकही कोरोनाचा रुग्ण सध्या आढळून येत नाही आहे. एकूणच यावल शहर व तालुक्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा कमी झालेला दिसत आहे. असे असले तरी आगामी काळात थंडीच्या लाटेसोबत कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे. युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5 ते 50% भव्य सूट. फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस. यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे. तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता सारं काही बजेटमध्ये. तालुक्यातील मोहराळे येथे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR पुणे यांच्याकडून पुन्हा 4 महिन्यानंतर सिरो सर्वेक्षण 3 अंतर्गत गावातील 41 जणांचे रक्ताचे नमुने घेतले. कोरोना विषाणूचा प्रसार कक्षा समजून घेण्याकरिता जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 9 गावांची निवड व जळगाव शहरातील एका प्रभागाची निवड करण्यात आली आहे. यात यावल तालुक्यातून मोहराळे या गावाची निवड झालेली असून संशोधनाकरिता
येथील नागरिकांचे रक्ताचे नमुने घेतले जात असून हा तिसरा टप्पा आहे. भारतातील समुदायामध्ये कोरोना या विषाणूचा प्रसाराच्या कक्षा समजून घेण्याकरिता SARS-CoV-2 संक्रमणाचा कल जाणून घेणे या हेतूने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद पुणे यांच्याकडून एक संशोधन सुरू आहे. याकरिता जळगाव जिल्ह्यातील 9 गावांची निवड करण्यात आली असून 9 तालुक्यातील ही विविध गावे आहेत. यामध्ये यावल तालुक्यातील मोहराळे गावाचा समावेश आहे. गावात आज गुरुवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, सावखेडा सीम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव भोईटे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे प्रतिनिधी विनोद पेटकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिरो सर्वेक्षण व नमुने संकलन करण्यात आले. या कामी समूह आरोग्य अधिकारी डॉक्टर खालिद शेख, डॉक्टर रोशन आरा शेख, आरोग्य सहाय्यक LG तळवी, कल्पेश पाटील, राजेंद्र वारी, भूषण पाटील, बालाजी कोरडे, माया सदानशिव, शोभा जावडे, कल्पना पाटील, शिवप्रताप घारू, समीर तळवी, आशा सेविका योगिता पाटील, हिराबाई पांडव, हसीना तळवी, नजमा तळवी, अंगणवाडी सेविका सुनीता महाजन आदींनी रक्तसंकलन करिता परिश्रम घेतले. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी देखील उमेदवाराकडून प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामपंचायतच्या 177 प्रभागातील 169 जागेवर दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज प्राप्त झालेला नव्हता. तालुक्यात सप्टेंबर 2020 मध्ये मुदत संपणाऱ्या 47 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीच्या 177 प्रभागातील 469 जागेवर बुधवार 23 डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. तेव्हा एकूणच 5 दिवस नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची संधी असताना देखील आज गुरुवारी दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. परिणामी शेवटचे 3 दिवस प्रचंड मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्याकरिता गर्दी उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच नामनिर्देशनपत्र ऑनलाईन निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दाखल करून मूळ कागदोपत्र तहसील कार्यालयात आपापल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे. तेव्हा ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता देखील उमेदवारांची तारांबळ उडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस सुट्या आहेत व नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी उमेदवारांना आहे. हाँ साहेब ते शेखरदादा गेले आहे गावाले. येथील तहसील कार्यालयावर गुरुवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला व गरजूंना धान्य मिळावे, विधवांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, घरकुलाचे थकीत अनुदान सह विविध मागण्याकरिता आंदोलन करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सदरील मागण्यासंदर्भात तात्काळ निर्णय न झाल्यास अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी सातोद रस्त्यावरील तहसील कार्यालयासमोर सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास रिपाईच्या वतीने जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यात तहसील कार्यालयासमोर
जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। रिपाईकडून गरजू महिलांना धान्य मिळावे, विधवांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा, घरकुलाचे थकीत अनुदान तात्काळ मिळावे, अनेक गोरगरिबांकडे रेशन कार्ड आहे पण त्यांना धान्य मिळत नाही, अशा विविध मागण्यासाठी सदर आंदोलन करण्यात आले व तहसीलदार महेश पवार यांच्याकडे रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सुर्वे यांची, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे, यावल शहराध्यक्ष विष्णू पारदे, राजू तळवी, किरण तायडे, राहुल इंगळे, शकील खाटिकसह आदींनी निवेदन दिले। तसेच या मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास व तात्काळ मागण्या मंजूर न केल्यास अजून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाईच्या वतीने देण्यात आला आहे। या आंदोलनात रिपाई शहराध्यक्ष विष्णू पारदे, नितीन बोरेकर, किरण तायडे, राजू तळवी, प्रमोद गजरे, प्यारा पटेल, सिद्धार्थ बोरेकर, किरण सपकाळे, विजय भालेराव, सुरेश पारदे, राजू डांबरे, प्रमोद गजरे, अर्जुन बारी, विनोद तायडे आदींची उपस्थिती होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, हमारी मांगे पूरी करो, बेघर योजना राबवलीच पाहिजे, लोकांना नवीन राशन कार्ड मिळालंच पाहिजे, लोकांना नवीन राशन कार्ड मिळालंच पाहिजे। हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, राशन कार्ड धारकांना राशन कार्ड मिळालंच पाहिजे, बेघरांना बेघरकुल योजना मिळालीच पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा करायचं काय खाली डोक्यावरती पाय, या परिषदेचं करायचं काय खाली डोक्यावरती पाय। भाऊ सांग. झालं? हे आमचं निवेदन आहे तालुक्यातील विविध भागात, त्याच्यामध्ये करून राशन कार्ड आहे। आता तुमच्याकडे विधवा बायांचे काही पेन्शन झालेलं नाही आहे, 2-4 महिन्याची मीटिंग नाही, तर ती मीटिंग आता सुरसुरीत झाली तर त्यांची विधवा बायांची जे पेन्शनची ते मीटिंग तेवढी आयोजित करून आणि बेघर आपल्या ज्या घरकुल योजनेला लोकांना 1-8 महिन्यापासून त्यांना हप्ता मिळाला नाही, तसंच घराचं काम त्यांचं पडलेलं आहे। हां त्यांना संबंधित पत्र पाठवून तेवढं आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विविध मागण्यावर तहसील इथे यावल इथे निवेदन देण्यात आलेलं आहे तहसीलदार साहेबांना। या यावल तालुक्यामध्ये शोषित पीडित अल्पसंख्याक दलित समाज हा एक अत्यंत दारिद्र्याखालचा समाज आहे आणि या भागातील अत्यंत परिस्थिती नाजूक आहे। त्याकरिता अनेकदा तहसीलमध्ये राशन कार्डासाठी, घरकुल योजनेसाठी, संजय गांधी निराधार पेन्शनसाठी, विधवा महिला पेन्शनसाठी अशा विविध योजनेतून ज्या शासनाचा लाभ मिळतो अशा लाभसाठी अनेक गरजू लोकांनी, महिलांनी, पुरुषांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत आणि आता जे राहिले त्यांचे देखील या ठिकाणी अर्ज करणार आहोत। परंतु शासन करतात काही अधिकारी या ठिकाणी या योजनेतल्या लोकांची, लाभार्थ्यांची पिळवणूक करतात, जाणीवपूर्वक कागद नसलेले कागद मागतात, आर्थिक व्यवहारासाठी या लोकांची पिळवणूक या ठिकाणी होते आणि लोक एका कामासाठी वारंवार या ठिकाणी चक्रा मारतात कामधंदे सोडून। तर अशा पद्धतीची यावल तालुक्यामध्ये गरीब, पीडित, शोषित लोकांची आणि महिलांची या ठिकाणी पिळवणूक होत आहे। शासनाने जे योजना या ठिकाणी राबवल्या आहेत त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी जे शासनकर्ते करत आहेत। म्हणून असे लाचखोर अधिकारी व लाचखोर करणारे कामगार यांच्या विरुद्ध या ठिकाणी आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। यांना अशा पद्धतीने जर या ठिकाणी शासन करते, तुम्हाला शासन पगार देते आणि तुम्ही आमच्या गोरगरीब पीडित लोकांच्या, आमच्या महिलांचा या ठिकाणी पिळवणूक करत असाल, फसवणूक करत असाल, दिशाभूल करत असाल तर यापुढे आपण लक्षात ठेवा
आमच्या या गरजू लोकांना, गोरगरिबांना असे जर या ठिकाणी आपण केलं आणि आमच्या नजरेत कोणी अधिकारी या कोणी आलं, लक्षात आलं की या ठिकाणी आमच्या लोकांच्या या ठिकाणी पिळवणूक करत आहे, तर त्या ठिकाणी या ठिकाणी यावल तालुक्यावर त्यांचे गदड्यावर बसून या ठिकाणी धिंड काढू असे या ठिकाणी मी जाहीर करतो. आमच्या गरजू आणि समाज लोकांना जास्तीत जास्त शासनाचे लाभ मिळावं, शासनकर्त्यांनी व्यवस्थितपणे योजनेची माहिती द्यावी, कागदपत्र सांगावं आणि त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल याचं मार्गदर्शन करावं अशी देखील आमची विनंती आहे. परंतु यापुढे या 15 दिवसात जर आमच्या या लोकांचे राशन कार्ड आणि 12 अंकीचे राशन मिळण्यासाठी जे 12 अंकी लिंक करतात, ते लिंक त्या 12 अंकी लिंक गरजू लोकांचे, गोरगरीब दारिद्र्य रेषा खालीलच्या लोकांचे लिंक झाली पाहिजे आमची यादी दिल्याप्रमाणे. आणि नाही असं झालं तर या ठिकाणी परत या ठिकाणी धडक मोर्चा ठिकाणी आम्ही काढणार आहोत. येथील तहसील कार्यालयात गुरुवारी राष्ट्रीय ग्राहक दिन प्रशासकीय पातळीवर साजरा करण्यात आला. यात जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांनी वेबिनारच्या माध्यमातून कार्यक्रमात उपस्थितांना विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्राहकांचे हित कसे जोपासले गेले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. यंदा येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचा सार्वजनिक कार्यक्रम हा ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रद्द करण्यात आला. मात्र हा कार्यक्रम प्रशासकीय पातळीवर तहसील कार्यालयात 11 वाजता घेण्यात आला. या कार्यक्रमात महसूल विभागाच्या मंडळाधिकारी, तलाठीसह नगरपालिका प्रशासन, परिवहन मंडळ, वन विभाग, पंचायत समितीसह विविध प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. सर्व उपस्थितांना जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांनी वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यात ग्राहकांच्या सुरक्षा हक्क संदर्भात माहिती देत त्यांनी ग्राहकांच्या माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार, म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार निवारण करून घेण्याचा हक्क, ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा अधिकार या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले व प्रत्येक विभागाने ग्राहकांचे हित जोपासायला हवे अशा सूचना केल्या. एकूणच आचारसंहिता असल्याने येथे समिती सदस्य, लोकप्रतिनिधी व ग्राहकांना आमंत्रित केलेले नव्हते. कार्यक्रमात तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार RK पवार, पुरवठा अधिकारी अंकिता वाघमळे, नायब तहसीलदार RD पाटील सह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आमच्याकडे मूळ तक्रारमध्ये जो युजर आहे आणि तो स्वतःसाठी वापरलेली असेल किंवा त्याच्या कुटुंबासाठी घेतलेली असेल किंवा त्याच्या उदरनिर्वाहासाठी काही घेतली असेल तरच तो आपल्याकडे कर्जवर डिप्रेशन मध्ये. तर हा फार मोठा फरक आहे. भरपूर ग्राहक विम्याची जी केसेस आहेत ते वाढीचे प्रमाण वाढत आहे. कारण की क्वालिटी बियाणं, सदोष बियाणं आणि सदोष बियाणाच्या नंतर त्यांचा उद्भवणी शक्ती कमी या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच आम्ही ठिकाणं पण दिलेली आहेत. आणि आपल्या ग्राहकांच्या असं होतं की बिल घेताना माल वस्तू घेतात लोक, परंतु बिल घेत नाही. बिल जरी फक्त नसलं तरी चालेल, परंतु तो जो बिल असतो तो कमी पाहिजे. ॲटलिस्ट त्याचा दुकानाचं नाव तरी मेन्शन पाहिजे, पुन्हा करून त्याची सही तरी पाहिजे आणि बिलिंग तरी पाहिजे. आपल्याला ॲटलिस्ट खर्चा बिल पाहिजे, परंतु त्याच्यावरती काहीतरी ऑथेंटिकेट नाव तरी पाहिजे दुकानाचं. या दुकानात आपण यावल एसटी आगारातून अखेर ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना काळापासून बंद असलेली ग्रामीण भागातील बस सेवा आता सुरू झाल्याने काही प्रमाणात ग्रामीण भागातील दळणवळण हे रुळावर येताना दिसत आहे. कोरोना विषाणूच्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या एसटी बस सेवा पूर्णपणे बंद केली होती. आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरल्याने काही दिवसांपूर्वी एसटी बस सेवा काही भागाकरता सुरू करण्यात आली होती. यात शहरी भागात एसटी धावत होती. मात्र आता राज्य शासनाकडून इयत्ता 9वी ते 12वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. तेव्हा शाळा जरी सुरू झाल्या तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात येणे अवघड जात होते. ही बाब लक्षात घेता आता ग्रामीण भागातील एसटी बस सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी आता एसटीची सोय लाभणार असून आता विद्यार्थीसह ग्रामीण भागातील नागरिकांमधून एसटी बस सेवा सुरू केल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. प्रामुख्याने यावल तालुक्यातील हरिपुरा, शिरागड, आळगाव,
कासारखेडा, डोंगरकठोरा, भालशिव पिंपरी, सावखेडा सीम, दहिगाव या ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरू झाली आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकमध्ये इच्छुक उमेदवारांना प्रथमच लॅपटॉप, हेडफोन, पेन ड्राईव्ह, माऊस आदी नवीन चिन्हांची निवड करणे देखील शक्य झाले आहे. निवडणूक आयोगाकडून यंदाच्या निवडणुकीत तब्बल 190 चिन्ह हे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले असून त्यातून पर्याय निवडण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली आहे. तेव्हा बदलत्या काळात आता नवीन प्रकारचे निवडणूक चिन्ह देखील किती प्रमाणात इच्छुक उमेदवारांच्या पसंतीला पळतील हे आगामी काळात दिसणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राजकीय पक्षाचे चिन्ह वापरले जात नाही व राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त विविध चिन्हे पर्याय म्हणून उमेदवाराकरिता अधिकृतरित्या उपलब्ध केलेली असतात. यात पूर्वी पारंपरिक पद्धतीचे काही मोजकेच चिन्ह असायचे, मात्र आता बदलत्या काळात नव्याने चिन्ह राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत पर्याय म्हणून देण्यात आले आहे. यात प्रामुख्याने लॅपटॉप, हेडफोन, पेन ड्राईव्ह, संगणक, संगणकाचे माऊस आदी 190 चिन्ह पर्याय म्हणून उमेदवाराकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे. तेव्हा आता आगामी निवडणुकीत ग्रामीण भागात टेक्नॉलॉजीशी संबंधित विविध चिन्ह कशा प्रकारे उमेदवार निवडतात हे पाहण्यासारखे ठरेल. येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी नुकतेच रुक्माबाई भालेराव महाजन यांची निवड झाली. तेव्हा त्यांच्या या पदावर झालेल्या निवडीबद्दल रावेर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर भाऊ महाजन यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात यावलच्या नवनियुक्त उपनगराध्यक्षा रुक्माबाई भालेराव महाजन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रावेर भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, सरचिटणीस रवींद्र पाटील, नगरसेवक यशवंत दलाल, रावेर शहर उपाध्यक्ष गणेश मराठे, रावेर युवा मोर्चा शहराध्यक्ष अजिंक्य वाणी, E.J. महाजन सर, जगन्नाथ मराठे, राकेश गडे आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील भरड धान्य खरेदी केंद्रास मुदत वाढ द्या अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी येथील तहसील कार्यालयात देण्यात आले. तेव्हा तात्काळ खरेदी केंद्र पुन्हा सुरू केले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपने दिला आहे. यंदाच्या वर्षातील खरीप हंगामातील भरडधान्य खरेदीकरिता केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रावर मका खरेदी सुरू होती, मात्र 18 डिसेंबरपासून मका खरेदी बंद करण्यात आली. सदर योजनेत 300 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून या केंद्रावर आजवर केवळ 110 शेतकऱ्यांचा मका मोजणी झालेला आहे. तेव्हा उर्वरित शेतकऱ्यांचा मका हा हमीभाव योजनेमध्ये मोजणी करणे अपेक्षित असताना शासनाकडून खरेदी बंद करण्यात आली. तरी बंद केलेली खरेदी त्वरित सुरू करावी अशी मागणीचं निवेदन गुरुवारी येथील तहसीलदार महेश पवार यांच्याकडे भाजपच्या वतीने देण्यात आले. तेव्हा तात्काळ खरेदी सुरू न केल्यास तालुका भाजपातर्फे शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. सदर निवेदन देतेप्रसंगी जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायणबापू चौधरी, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गडे, संजय गांधी योजनाचे माजी अध्यक्ष विलास चौधरी, पंचायत समितीचे उपसभापती दीपक अण्णा पाटील, अतुल भालेराव, उज्जैन सिंग राजपूत, परेश नाईक, योगेश चौधरी, दिवाकर तळेले, हेमराज फेगडे, दरबार सिंग पाटील, योगेश वाणी, सरला कवडीवाले, संदीप सोनोने आदींची उपस्थिती होती. यशवंतराव चव्हाण ट्रस्ट मुंबई येथे नुकतेच नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट युवक राष्ट्रवादीचे यावल शहराध्यक्ष हितेश गजरे व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी त्यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना यावल शहरात असलेल्या ग्रामीण रुग्णालय जे काही वर्षापूर्वी उपजिल्हा रुग्णालय म्हणून मंजूर करण्यात आले आहे त्याच्या कामाची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी या संदर्भातील मागणी त्यांच्याकडे केली. ग्रामीण भागातील आरोग्य संदर्भातील विविध प्रश्नावर त्यांनी चर्चा केली व यावल शहरातील विविध समस्या सोडवण्याची त्यांनी मागणी देखील केली. तेव्हा प्राजक्त तनपुरे यांनी देखील यावल येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कामासंदर्भातील अडचणी जाणून घेत लवकरच या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाच्या कामास सुरुवात केली जाईल असे आश्वासन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. अखिल भारतीय गुज्जर देवसेना पुणे यांच्याकडून रक्तदान शिबिराचे आयोजन पिरंगुट परिसरात करण्यात आले होते. कोरोना कालखंडात रक्त संकलन करण्यास अनेक अडचणी येत होत्या. त्याचा विचार लक्षात घेता
अखिल भारतीय गुजरदेव सेनेतर्फे जहांगीर हॉस्पिटल ब्लड बँककडून रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी 30 दात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी अनिल अभिमन गुज्जर, ईश्वर मणिलाल चौधरी, महादेव अण्णा कंडारे, चांगदेव नाना पवडे, राहुल पवडे, महेश वाघ, अभिनव गुज्जर, युवा राष्ट्रीय महामंत्री सह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश जाधव यांनी केले. तर या संपूर्ण शिबिरासाठी मुळशी तालुका मेडिकल असोसिएशन यांनी सहकार्य केले होते. फैजपूर येथील तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण उत्सव समितीच्या वतीने आज 24 डिसेंबर गुरुवारी रोजी पूज्य साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सण आणि उत्सव समितीचे चेअरमन डॉक्टर IP ठाकूर यांच्या हस्ते स्वर्गीय पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर जगदीश पाटील, डॉक्टर विजय सोनजे, डॉक्टर ताराचंद सावसाकडे, लेफ्टनंट डॉक्टर राजेंद्र राजपूत, प्राध्यापक SD पाटील, राजेंद्र तायडे, सिद्धार्थ तायडे, शेखर महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावल शहरातील दादाजी दरबारकडून गुरुपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील धनगरवाड्यात असलेल्या दादाजी धुनीवाले प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी हा गुरुपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात श्री 1008 दादाजी धुनीवाले मध्य प्रदेश खंडवा तसेच शिवानंदजी गुरु सुपलूनंदजी धुनीवाले सेवाधाम सांगवी तालुका पारोळा येथून शहरात दाखल झालेल्या रथाची मिरवणूक हे लक्षवेधी ठरली होती. शहरात गेल्या 16 वर्षापासून अखंडितरित्या गुरुपूजन कार्यक्रम हा आयोजित करण्यात येत आहे. गुरुवारी श्री 1008 दादाजी धुनीवाले मध्य प्रदेश खंडवा तसेच शिवानंदजी गुरु सुपलूनंदजी धुनीवाले सेवाधाम सांगवी तालुका पारोळा येथून दाखल झालेल्या रथाची शोभायात्रा देखील काढण्यात आली. रथाची मिरवणूक लक्षवेधी ठरली होती. गुरुवारी सकाळी 6 ते 7 या वेळेत आरती, 8 ते 10 या वेळेत रथ मिरवणूक, 10 ते 11 गुरुपूजन, 11 ते 12 होम हवन, दुपारी 12 ते 1 आरती आणि दुपारी 1 ते सायंकाळी 4 या वेळेत महाप्रसाद असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. गुरुमाऊलीची पालखी मिरवणूक 5 ते 7 या वेळेत काढण्यात आली. तर रात्री नित्य आरती नंतर भजन आणि सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. कधी बी येणं कधी बी भंडारा तुम्हीच तर सांगता. आठवण तरी एक माणूस बिगर चहाचा गेला किंवा नाराज होऊन गेला तर मग इथं बसायचं काही उपयोग नाही. बोलत असाल पण वापा काय तर बा भोगले इसान केलं 20-25 लोकांचा भंडारा बनवला. तिथे भंडारा
पेपरावर टाकी देतो कोणाला हातात दे कोणाला हातात दे हे बारंब्याताईचे
तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.